तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये तपासात शंका असल्यानं खासदार ओमराजे निंबाळकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहे। पोलीस आरोपींना जामीन मिळावा यासाठी प्रयत्न करत असल्याचं दिसून येतंय। आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करावी यासाठी मुख्यमंत्री यांना भेटणार असल्याचं खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी सांगितलेलं आहे। याचा जो तपास आहे तो तपास ह्याच्यापेक्षा वरिष्ठ यंत्रणेच्या मार्फत पारदर्शक पद्धतीने त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे। कारण आपण बघितलं असेल तर तपासात काही पोलिसांचा सुद्धा त्यात सहभाग असल्याचं आरोपीच्या जबाबात आलंय आणि पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केलेली नाही। इथलेच पोलीस जर त्यात सामील असतील तर तेच पोलीस ह्याच प्रकरणाचा तपास निपक्षपातीपणे कसे करू शकतील। आणि ह्याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांची आम्ही भेट घेणार आहेत। त्यांच्या समोर हे सगळ्या बाबी त्यांच्या समोर आम्ही मांडणार आहेत आणि आम्हाला अपेक्षा आहे की मकोकाच्या अंतर्गत त्यांच्यावर या आरोपींवर कारवाई व्हावी। ह्याच्यातला कुठलाही आरोपी सोडता कामा नये, सुटू नये। ह्याच्यासाठी कठोरातलं कठोर शासन माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय गृहमंत्र्यांनी करावं। उत्तर लीगपासूनच यात कोणाच तरी राजकीय हस्तक्षेप आहे हे सगळ्यांसमोरच होतं। नंतर आरोपी आजपर्यंत बरेच फरार आहेत। मग पोलीस त्यांची अटकपूर्व जामीन व्हायची वाट बघते का, हाही प्रश्न आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्य मुळापर्यंत जाणं। अतुल अग्रवाल असेल किंवा सोलापूरचं जे कनेक्शन आहे, ज्यांच्याकडनं हे ड्रग्ज आणत होते हे त्यांच्या आरोपींच्या मुख्य आरोपीच्या जबाबात आलेलं आहे। त्या ज्यांच्याकडून ड्रग्ज घेत होते त्यांच्यापर्यंत पोलीस का पोहोचले नाहीत, या सगळ्या गोष्टी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देणार आणि आम्हाला विश्वास आहे की मुख्यमंत्री साहेब या बाबतीत सखोल असा तपास करतील, माहिती घेतील आणि हे रॅकेट मुळासकट उकरून काढण्यासाठी प्रयत्न करतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।